नमस्कार मंडळी, तुमच्याही डेस्कटॉप किंवा लॅपटॉपमध्ये जर हार्ड ड्राईव्हचा इश्यू तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सिम्पली गुगलवरती जाऊन हार्ड ड्राईव्ह सेंटिनल हे सॉफ्टवेअर सर्च करू शकता आणि या सॉफ्टवेअरच्या थ्रू डाउनलोड करून तुम्ही हार्ड डिस्कची हेल्थ आहे ती चेक करू शकता. इथे डाउनलोड बटन आहे. हे सॉफ्टवेअर मी ऑलरेडी डाउनलोड केलेले आहे, त्यामुळे मला पुन्हा डाउनलोड करायची आवश्यकता नाही आहे. सॉफ्टवेअरला एक्स्ट्रॅक्ट करून रन करून इन्स्टॉल करायचं आहे आपल्याला. हेही मी इन्स्टॉलेशन केलेलं आहे. त्या इन्स्टॉल केल्यानंतर या सॉफ्टवेअरचा शॉर्टकट आपल्याला अशा प्रकारे दिसेल. ओपन केल्यानंतर येस करून येईल विंडो पॉपअप. तर यामध्ये SSD आणि हार्ड ड्राईव्ह असे दोन आहेत. SSD आणि हार्ड ड्राईव्ह असे दोन स्टोरेज ऑप्शन आहेत. SSDचे हेल्थ हायनेक्सची आहे, त्यामुळे याची हेल्थ तुम्ही बघू शकता 100% आहे. आणि HGSTची जी हार्ड ड्राईव्ह आहे त्याची जी हेल्थ आहे ती 71% आहे. यामध्ये इथे बघू शकता आपण हार्ड डिस्कमध्ये बॅड सेक्टर्स आहे ते इथे दाखवत आहे. आणि अप्रॉक्स जो लाईफ स्पॅन आहे हार्ड डिस्कचा ते इथे दाखवला आहे. आणि अप्रॉक्स आहे हा, याच्यावरती ही हार्ड डिस्क आपली चालू शकते, पण डिपेंड्स. क्लीन फॉर्मॅट केल्यानंतर चालू शकते. आपल्याही सिस्टममध्ये हार्ड डिस्कची हेल्थ जर अशी 71% दाखवत असेल, 100% जर दाखवत नसेल तर तुम्ही प्रथम बॅकअप घ्या पूर्णतः हार्ड डिस्कचा. त्यानंतर पूर्ण फॉर्मॅट करून एकदा बघा. त्यानंतरही जर सिस्टम तुमचा ब्लू डंप येत असेल किंवा अजून काही इश्यू येत असेल तर तुम्ही त्वरित हार्ड डिस्क रिप्लेस करा आणि डाटा बॅकअप घ्या. थँक्यू.